नमो बुद्धाय, जय भीम। काही मनुवादी लोक आज पण संविधानाच्या विरोधात आहेत आणि ते वारंवार संविधान हे आम्हाला नको आहे त्यांच्या त्या कृत्यामधून दिसून येत आहे। कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी जे या देशाला संविधान लिहिलं हे संविधान समतावादी विचाराचं आहे आणि त्यांना जो समता, मानवता, शांती, बंधुता ह्याचं शिकवण देणारे हे संविधान या देशाला अर्पण केलं। कारण की या संविधानाने पूर्वीच्या काळी राणीच्या पोटातून राजा जन्माला जात असे, पण आज मताच्या मार्फत मताच्या पेटीतून राजा जन्मतो आणि ह्या संविधानाचे उपकार प्रत्येक भारत देशाच्या नागरिकांवर आहेत आणि त्यांनी परंतु काही मनुवादी वृत्तीचे लोक आज पण भारतीय संविधानाचा आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विरोध करण्याचा प्रयत्न करत असतात। अशीच एक घटना परभणी जिल्ह्यामधील, ज्यामध्ये परभणीतील विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे हातामध्ये संविधान आहे त्या संविधानाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला आणि काही समाजकंटक माथे फिरू हे बाबासाहेबाच्या संविधानाचे प्रतिकृतीची अवहेलना करण्याचा प्रयत्न केला आणि परभणी जिल्ह्यामध्ये आंबेडकरी अनुयायींनी त्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी निदर्शने केली। त्याने परभणी जिल्हा संपूर्ण बंद केलेला आहे आणि आपण बघू शकता की परभणी मधील नंदीग्राम एक्सप्रेस ही आंबेडकरी अनुयायांनी अडवून ठेवलेली आहे। कारण की संविधानाचा अपमान हा देशाचा अपमान आहे आणि आंबेडकरी अनुयायी हे कदापि सहन करणार नाही। म्हणून आपण बघू शकता की कशा पद्धतीने जय भीमचे नारे देत आहेत आणि नंदीग्राम एक्सप्रेस रोखून सरकारला इशारा देत आहेत की या समाजकंटकाला त्वरित पकडण्यात यावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी। कारण की हा संविधानाचा अपमान नसून हा देशाचा अपमान आहे। कारण संविधान हे देशाचा आहे, संविधान हे राष्ट्रीय ग्रंथ आहे आणि आन बान शान हे संविधान आहे। तर मित्रांनो, संविधानाची अशा माथे फिरूंना त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे आंबेडकरी अनुयायाचे मत आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करणं विसरू नका आणि अशाच पद्धतीचे नवीन नवीन अपडेट RR मीडिया चॅनलवर येत राहतील। थँक यू। जय भीम, जय संविधान।